हॅलो एव्हरीवन. पीएम फार्मामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण खूप छान टॉपिक स्टडी करणार आहे. डायजेस्टंट अँड कार्मिनेटिव्स. व्हॉट इज मीन बाय डायजेस्टंट अँड व्हॉट इज मीन बाय कार्मिनेटिव्स. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे तर डायजेस्टंट कुठले कुठले आणि कार्मिनेटिव्स कुठले, किंवा डिफरन्स बिटवीन द डायजेस्टंट अँड द कार्मिनेटिव्स. डायजेस्टंट म्हणजे काय, तर those agent which improves the digestion are known as digestant. Those agent which improves the digestion are known as digestant. and carminatives काय करतात तर स्टमक मध्ये कॉन्ट्रॅक्शन किंवा गॅस्ट्रिक मोटिलिटी रिड्यूस झाली किंवा कमी झाली, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचा रेट कमी झालाय. मग कार्मिनेटिव्स काय करतात तर एक्सपेल द गॅस और रिमूव्ह द गॅस फ्रॉम द स्टमक इज नोन ॲज कार्मिनेटिव्ह. आपण डिटेलमध्ये बघूया. लेट स्टार्ट. व्हॉट इज मीन बाय डायजेस्टंट. मग मी तुम्हाला आत्ता सांगितलं, डायजेस्टंट असे एजंट आहेत किंवा असे सबस्टन्सेस आहेत ते डायजेशनचा रेट काय करतात तर इम्प्रूव्ह करतात. मग डायजेशनचा रेट इम्प्रूव्ह करायचा तर त्याच्यासाठी काय लागणार आहे तर न्यूट्रिएंट लागणार आहेत, किंवा आपण जे फूडमधून घेणार आहे किंवा आपण जे डेली फूड प्लेट इनटेक करतो त्या फूड प्लेट मधले ऑल न्यूट्रिएंट जे आहेत ते काय झाले पाहिजे आपल्या स्टमकमध्ये ॲब्सॉर्ब झाले पाहिजे. आणि जे प्रोटीन्स आहेत, फॉर एक्झाम्पल प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे किंवा लिपिड्स आहेत, त्यांचं काय झालं पाहिजे तर ब्रेकडाऊन झालं पाहिजे. जर ब्रेकडाऊन झालं तर आणि तरच आपल्याला काय मिळणार आहे तर प्रॉपर न्यूट्रिएंट, प्रॉपर विटामिन्स मिळणार आहेत. मग हे जे डायजेस्टंट आहे ते काय करतात तर हा जो रेट आहे ना न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनचा रेट तो इन्क्रीज करतात, किंवा आपण घेतलेलं प्रोटीन, आपण घेतलेलं कार्बोहायड्रेट किंवा लिपिड्स याचं ब्रेकडाऊनचा रेट इन्क्रीज करतात. मग जर रेट इन्क्रीज केला, किंवा सिम्पल तुम्हाला सांगते काय रे, तर आपल्याला माहिती आहे आपण ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये शिकलेलो आहे. ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, आपण जे फूड घेतो ते सलायवामध्ये मिक्स होतं, राईट. सलायवामध्ये मिक्स झाल्यावरती ते जे च्यूड फूड आहे ते इसोफेगसमधून स्टमकमध्ये येणार आहे. मग स्टमकमध्ये ही जी पॅनक्रियास दिसते, गॉल ब्लॅडर आहे, ठीक आहे, हे काय करतात तर गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रीट्स करतात. गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रीट झाल्यावरती काय होतं तर फूड ॲटोमॅटिकली डायजेस्ट व्हायला सुरुवात होते. काय होतं तर गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रीट होतो, ठीक आहे. मग हा जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे, विथ द हेल्प ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे काय तर खूप सारे एन्झाईम्स आपल्या जे फूड घेतो ते डायजेस्ट व्हायला लागतात. मग गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच एन्झाईम. मग स्टमकमध्ये जे एन्झाईम्स आहेत ते फूडमध्ये मिक्स होतात. ओके. मग फूडमध्ये मिक्स झाल्यावरती जो मेटाबॉलिझमचा रेट आहे तो काय होतो तर इन्क्रीज होतो. मेटाबॉलिझम रेट म्हणजे काय तर डायजेशन रेट इन्क्रीज होतो. आणि डायजेशन रेट इम्प्रूव्ह झाला की हे जे स्टमक वॉल आहे किंवा ही जी स्मॉल इंटेस्टाईन आहे, इथे ऑल न्यूट्रिएंट काय होतात तर ॲब्सॉर्ब होतात. मग न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनचा रेट इन्क्रीज झाला की पर्सन ॲटोमॅटिकली काय करणार आहे तर त्याचं प्रॉपर डायजेशन होणार आहे. आले लक्षात, प्रॉपर डायजेशन होणार आहे. किंवा सिम्पल तुम्हाला सांगते काय, खूप वेट लॉस झालेला पर्सन असतो, मग त्या वेट लॉस झालेल्या पर्सनमध्ये प्रॉपर गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट्स होतात का तर नाही होत, किंवा प्रॉपर एन्झाईम सिक्रेट होतात का तर नाही होत. मग त्याने जे फूड घेतलेलं आहे ते ॲटोमॅटिकली बिना ॲब्सॉर्प्शनचं काय होतं तर एक्सपेल होतं किंवा रिमूव्ह होतं विदाऊट ॲब्सॉर्प्शन. मग हे जे डायजेस्टंट आहे ते काय करतात तर ॲब्सॉर्प्शनचा जो रेट आहे तो इन्क्रीज करतात. किंवा डेफिनेशन काय सांगणार मग तुम्ही डायजेस्टंटची, तर डायजेस्टंट आर द सबस्टन्स दॅट प्रमोट और इन्क्रीज द डायजेशन ऑफ फूड बाय एनहान्सिंग द ॲक्शन ऑफ बॉडीज नॅचरल डायजेस्टिव्ह एन्झाईम. मग असं इमॅजिन करा डायजेस्टंट म्हणजे काय. सिम्पल की एक माणूस आहे, त्याचा वेट लॉस झालाय, तुम्ही त्याला डायजेस्टंट दिले. मग त्या डायजेस्टंटनी बॉडीमध्ये जाऊन काय केलं त्याच्या तर डायजेशन जे होतं ना ते प्रमोट केलं. डायजेशनचा रेट जो होता तो एनहान्स केला. मग नुसतंच एनहान्स करून चालणार आहे का तर नाही. आपल्या स्टमकमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गॅस्ट्रिक ज्युसेस पाहिजेत. ज्यूसमध्ये फूड मिक्स व्हायला पाहिजे. मग मिक्स झालेलं फूड छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये ब्रेकडाऊन व्हायला पाहिजे. आणि ब्रेकडाऊन झालेलं फूड स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे. मग हे सगळं करणारे एजंट म्हणजे काय तर डायजेस्टंट.
म्हणजेच या स्लाइडमध्ये आपण काय स्टडी केलं तर नॉर्मल डायजेशनसाठी आपल्याला नॉर्मल एन्झाईम सिक्रेशन पाहिजे. जर नॉर्मल एन्झाईम सिक्रेशन्स असेल तर आणि तरच आपण घेतलेलं फूड प्रॉपरली डायजेस्ट होणार आहे आणि आपल्याला प्रॉपर न्यूट्रिएंट्स, विटामिन्स आणि मिनरल्स मिळणार आहेत. मग हे डायजेस्टंट काय करतात तर ॲब्सॉर्प्शन रेट इन्क्रीज करतात, डायजेशन रेट इन्क्रीज करतात, घेतलेलं प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करतात. किंवा ही डायग्राम बघा, या डायग्राममध्ये काय झालेलं आहे रे तर पर्सनचा ॲब्सॉर्प्शन रेट आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे हा फूड घेतोय, स्टमकमध्ये फूड आहे, प्रोटीन आहे, त्या फूडमध्ये प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहेत, लिपिड्स आहेत, पण ते डायजेस्ट होतंय का तर नाही. देर इज ॲबनॉर्मल डायजेशन, देर इज ॲबनॉर्मल डायजेशन. मग जर ॲबनॉर्मल डायजेशन आहे तर तो पर्सन कशाने सफर होणार आहे तर स्टमक डिस्कम्फर्टनी किंवा ॲबडॉमिनल डिस्कम्फर्टनी सफर होणार आहे. मग जर तुम्ही या पेशंटला डायजेस्टंट दिले तर ते डायजेस्टंट काय करतील या पर्सनमध्ये तर ॲब्सॉर्प्शन रेट इन्क्रीज करतील किंवा ह्याचं जे गॅस्ट्रिक ॲबनॉर्मॅलिटी आलेली आहे ती होणार नाहीये आणि काय होणार आहे या पर्सनमध्ये डायजेशन रेट इम्प्रूव्ह होईल. मग जर डायजेशन रेट इम्प्रूव्ह झाला तर गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट येईल का तर नाही येणार आहे. आले लक्षात? किंवा सिंपल अजून एक सांगते डायजेस्टंट कधी यूज करायचे किंवा डायजेस्टंट म्हणजे काय तर एखादा वेट लॉस झालेला माणूस आहे किंवा वीकनेस आहे एखाद्या पर्सनमध्ये आणि मग जर तुम्ही त्याला डायजेस्टंट दिले तर त्याच्या बॉडीमध्ये प्रॉपर प्रोटीन ॲब्सॉर्ब होणार आहे. मग प्रोटीन कशासाठी वापरता तुम्ही तर वेट गेनसाठी वापरतो आपण. तुम्ही जिममध्ये जाता मग तुम्ही प्रोटीन इनटेक करता किंवा तुम्ही मसल बिल्ड करता, राईट. मग प्रोटीननी काय होतं तर वेट गेन होतं. मग जर प्रॉपर वेट गेन झालं म्हणजेच काय झालं तर प्रोटीनचं ब्रेकडाऊन झालं. प्रोटीनचं काय झालं ब्रेकडाऊन झालं किंवा कार्बोहायड्रेटचं काय झालं तर ब्रेकडाऊन झालं अँड दिस पर्सन फिलिंग नॉर्मल इज नोन ॲज डायजेस्टंट. आता आपण बघूया की डायजेस्टंट घ्यायची नीड का आहे. कधी कधी बघा तुम्ही खूप स्पायसी फूड इनटेक करता किंवा स्ट्रीट फूड घेता किंवा फॉर एक्झाम्पल जंक फूड खाता, ठीक आहे. मग ते जे जंक फूड आहे, स्पायसी फूड आहे, दॅट इज व्हेरी ऑइली अँड इट इज हेवी, राईट. मग जर आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला हेवी फूड आलं तर ते प्रॉपरली ॲब्सॉर्ब होईल का, न्यूट्रिएंटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल का तर नाही होणार आहे. किंवा काही लोक असतात ते वेळेवरती जेवण घेत नाहीत किंवा जेवताना खूप बोलतात, एकाच वेळेला खूप खातात किंवा फॉर एक्झाम्पल जे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत ते त्याचा इंटेक रेट खूप हाय आहे किंवा फॉर एक्झाम्पल कोल्ड ड्रिंक्स घेतात. मग हे जे कोल्ड ड्रिंक्स आहेत हे काय करतात रे तर ब्लोटिंग अँड द गॅस इन द स्टमक. किंवा फॉर एक्झाम्पल हायली शुगर इंटेक डाएट आहे अशा पर्सनमध्ये सुद्धा काय होतं तर गॅस डायजेशन रेट रिड्यूस होतो. किंवा काही पर्सनचं जे डाएट आहे ते कसं असतं रे तर लो फायबर डाएट आहे. मग जर लो फायबर डाएट आहे तर इथलं झालेलं स्टूल आहे ते एक्सक्रीट होणार आहे का तर नाही होणार आहे. दिस इज द कॉज, दिस इज ऑल्सो द कॉज अँड इट लीड्स द गॅस्ट्रिक प्रॉब्लेम. इटिंग लॉट ऑफ मील ॲट अ टाइम, एकाच वेळेला खूप जेवायचं, इटिंग टू फास्ट ऑल्सो लीड्स द गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट. अजून कॉजेस बघूया. ड्रिंकिंग टू मच कॅफेन अँड अल्कोहोल. मग काही पर्सन्स आहेत बघा टोबॅकोचं त्यांना ॲडिक्शन असतं किंवा कॅफेनचं ॲडिक्शन असतं किंवा अल्कोहोल, कॅफेन किंवा फॉर एक्झाम्पल टोबॅको. दिस ऑल्सो लीड्स द गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट ऑर फॉर्म्स द गॅसेस इन द स्टमक. स्ट्रेस और एन्झायटी. मग फॉल्टी चिविंग हॅबिट्स आहेत किंवा एका वेळेला जेवताना काही लोक खूप बोलतात. दिस कंडिशन ऑल्सो डिक्रीजेस द रेट ऑफ डायजेशन. किंवा कधी कधी अनडायजेस्टेड फूड स्टमकमध्ये खूप वेळ राहिलं अनडायजेस्टेड फूड तरी सुद्धा काय होतं रे तर गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट, ब्लोटिंग एक्सेट्रा. बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन. मग किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे एच पिलॉरी इन्फेक्शन म्हणजे काय रे तर एच पिलॉरी कॉजेस द टायफॉइड डिसीज इन द पर्सन. मग टायफॉइड कधी होतो ज्या वेळेला आपण अनहायजेनिक एरियामध्ये वॉटर घेतो त्यावेळेला टायफॉइड होतो. This H. pylori infection also decreases the rate of absorption of the food, rate of absorption. किंवा फॉर एक्झाम्पल पेप्टिक अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये सुद्धा काय होतं तर डायजेशनचा रेट आहे तो डिक्रीज होतो. दीज आर द कॉजेस ऑफ गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट. मग आता आपल्याला कॉजेस समजले. एकाच वेळेला खूप खाणं, जेवायच्या वेळा न पाळणं किंवा खूप स्पायसी फूड खाणं, जेवताना खूप बोलणं किंवा फॉर एक्झाम्पल टोबॅको, अल्कोहोल किंवा टू मच कॅफेन इनटेक. दीज ऑल फॅक्टर्स
फॉर्म्स द गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट. आलं लक्षात? मग आता काय बघायचं आपल्याला, हे सगळे फॅक्टर रिड्यूस करणारे एजंट, त्याला काय म्हणतो आपण, तर डायजेस्टंट म्हणतो. मग सिंपल तुम्ही लक्षात ठेवणार आहे, काय रे, तर नॉर्मली हा एक पर्सन आहे, ठीक आहे. या पर्सनमध्ये त्यांनी घेतलेलं फूड डायजेस्ट करण्यासाठी काय लागतात त्या पर्सनला, तर एन्झाईम्स लागतात. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही फूड घेतलं, ठीक आहे, ते कशामध्ये मिक्स होणार आहे बॉडीमध्ये जाऊन, तर एन्झाईम्समध्ये मिक्स होणार आहे. ओके, एन्झाईम्समध्ये मिक्स झालं की काय होतं, तर मेटाबॉलिझम होतं. मग मेटाबॉलिझम झाल्यानंतर काय होतं, तर आपली जी स्मॉल इंटेस्टाईन आहे ती इट ॲब्सॉर्ब दी ऑल न्यूट्रिएंट. मग कुठले कुठले न्यूट्रिएंट्स असतील, मग फॉर एक्झाम्पल प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स, ठीक आहे. मग हे सगळं ॲब्सॉर्प्शन रेट किंवा ब्रेकडाऊन होण्यासाठी आपल्याला काय लागतात, तर एन्झाईम्स लागतात. मग नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या, आपण जेव्हा नॉर्मल असतो त्यावेळेला दीज एन्झाईम सिक्रेट्स द नॉर्मली. पण ज्या वेळेला एखादा पर्सन गॅस्ट्रिक डिस्कम्फर्टनी सफर होतोय किंवा त्याच्या बॉडीमध्ये जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत ते प्रॉपरली सिक्रेट नाही होते, त्यावेळेला त्याला कशाची गरज पडते, तर डायजेस्टंटची. ओके, मग फॉर एक्झाम्पल आपल्या नॉर्मल डायजेशनसाठी आपल्याला किती एन्झाईम्स रिक्वायर्ड आहेत, तर देर आर 3 एन्झाईम्स आर रिक्वायर्ड. फर्स्ट वन इज प्रोटिओलायटिक एन्झाईम. मग त्याच्या नावातच आहे, प्रोटिओलायटिक एन्झाईमचं काम काय, तर ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन. एम्युलायटिक एन्झाईमचं काम काय, तर ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट. आणि लिपोलायटिक एन्झाईम, लिपोलायटिक काय करतात, तर ब्रेकडाऊन ऑफ द लिपिड्स. म्हणजे तर 3 एन्झाईम्स, प्रोटिओलायटिक एन्झाईम, एम्युलायटिक एन्झाईम आणि लिपोलायटिक एन्झाईम, हे काय करतात, तर ॲब्सॉर्प्शन करतात कार्बोहायड्रेटचं, प्रोटीनचं आणि लिपिडचं. ॲब्सॉर्प्शनच्या आधी त्यांना काय करायला लागणार आहे, जे फूड आले, फॉर एक्झाम्पल हे जे फूड आले ह्याच्यातून काय केलं त्यांनी, तर ब्रेकडाऊन केलं. ओके, आफ्टर ब्रेकडाऊन इट इज ॲब्सॉर्ब. हे ॲब्सॉर्ब झालं पाहिजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अँड देन अगेन इट कन्वर्टेड इनटू द एनर्जी. मग हे नॉर्मल पर्सनमध्ये तीनही एन्झाईम सिक्रेट्स होतात किंवा तीनही एन्झाईम प्रॉपरली काम करतात. पण कधी कधी आपण घेतलेलं फूड प्रॉपरली डायजेस्ट होत नाहीये किंवा एखादा बारीक माणूस आहे किंवा एखादा वेट लॉस झालेला माणूस आहे, तो प्रॉपरली त्याचं डाएट घेतो, पण त्याचं वेट गेन होतं का, तर नाही होत. का नाही होत, बिकॉज देअर इज नो ॲब्सॉर्प्शन ऑफ द न्यूट्रिएंट इन द स्टमक. किंवा कधी कधी बघा, तुम्ही बघता व्हिटॅमिन B12ची खूप डेफिशियन्सी होते खूप लोकांमध्ये. ते व्हिटॅमिन B12चं डाएट घेतात, पण त्यांच्या स्टमक सेलनी जर ते व्हिटॅमिन B12 फूडमधून जर ॲब्सॉर्बच नाही केलं, तर त्याची डेफिशियन्सीच होणार आहे किंवा ॲबनॉर्मलीच व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी होणार आहे. मग हे सगळं होऊ नये म्हणून डॉक्टर आपल्याला काय देतात, तर डायजेस्टंट देतात. किंवा सिंपल तुमची आई, किंवा आपण सिंपल कधी कधी काय घेतो रे, तर हाजमोला घेतो. मग हाजमोलाचं काम काय, मार्केटमध्ये खूप सारे व्हरायटीज अवेलेबल आहेत. मग हाजमोलाचं काम काय आहे, तर हाजमोला जेवायच्या आधी घेतल्यानंतर प्रॉपर डायजेशन होतं किंवा प्रॉपर गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट्स होतात, ते फूडमध्ये मिक्स होतात आणि स्मॉल इंटेस्टाईनचा प्रोटीन ब्रेकडाऊनचा किंवा ॲब्सॉर्प्शनचा रेट काय करतात, तर इन्क्रीज करतात. किंवा काही लोक हाजमोला जेवणानंतरही खातात. कशासाठी, तर प्रॉपर डायजेशनसाठी. मग ही जी हाजमोला आहे ती काय आहे रे, तर मेडिसिन आहे. इट ॲक्ट ॲज अ मेडिसिन. पण कशी मेडिसिन आहे, तर ओव्हर द काउंटर, OTC मेडिसिन आहे. ओव्हर द काउंटर मेडिसिन आहे. म्हणजे आपण नॉर्मल डायजेशनसाठी सुद्धा ही OTC मेडिसिन यूज करू शकतो प्रॉपर डायजेशनसाठी. किंवा ही सिंपल ही जी हाजमोला आहे ती काय करते, तर ॲब्सॉर्प्शनचा रेट इन्क्रीज करते आणि ब्रेकडाऊन होतं प्रोटीनचं, कार्बोहायड्रेटचं, फॅट्सचं किंवा लिपिड्सचं. आलं लक्षात, डायजेस्टंट अँड विच दीज आर द थ्री एन्झाईम्स. किंवा यांनाच काय म्हणतात रे, तर प्रोटीएज म्हणतात, अमायलेज म्हणतात किंवा लायपेज म्हणतात. मग तुम्हाला माहिती आहे ASE सफिक्स असला की ते सगळे काय आहेत, तर एन्झाईम्स. आणि एन्झाईम्स कशासाठी लागतात, तर ब्रेकडाऊनसाठी किंवा मेटाबॉलिझमसाठी. जायचं पुढे. आता कुठले असे सप्लिमेंट्स आहेत किंवा कुठले असे डायजेस्टिव्ह एन्झाईम सप्लिमेंट्स आहेत, ते काय करतात, तर ॲब्सॉर्प्शन रेट इन्क्रीज करतात, ते आपण बघूया.
Okay, digestive enzyme supplements are the medications or the dietary supplements. मग डायजेस्टिव्ह एन्झाईम सप्लिमेंटची डेफिनेशन काय झाली तर डायजेस्टिव्ह एन्झाईम सप्लिमेंट्स आर द मेडिकेशन्स or the dietary supplements that provides the additional digestive enzyme to and it leads to breakdown and absorption of the nutrients. म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम सप्लिमेंट असे एजंट आहेत किंवा अशा मेडिसिन्स आहेत ते काय करतात तर ॲडिशनल एन्झाईम सिक्रेट्स करतात किंवा अशा डायटरी सप्लिमेंट्स आहेत त्या काय करतात तर ब्रेकडाऊन करतात किंवा ब्रेकडाऊनचा रेट आणि ॲब्सॉर्प्शनचा रेट काय करतात इन्क्रीज करतात. आता आपल्याला कॉजेस समजले, त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये नॉर्मली नॅचरली एन्झाईम्स असतात हे समजलं, पण काही लोकांमध्ये नॅचरली एन्झाईम सिक्रेट्स नाही होत, मग त्यांना ड्रग द्यावे लागतात किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम सप्लिमेंट्स द्याव्या लागतात. मग त्या कुठल्या ते आता आपण पाहूया. मग डायजेस्टिव्ह एन्झाईम सप्लिमेंट्स इज क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स. फर्स्ट वन इज पॅनक्रियाटिक एन्झाईम सप्लिमेंट, second one is proteolytic enzyme supplement, third one is lactase supplement, and last one is a other specific enzyme supplement. मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं काय रे तर आपल्या बॉडीमध्ये काय आहे तर प्रोटिओलायटिक एन्झाईम आहेत, लिपोलायटिक एन्झाईम आहेत आणि ॲमिओलायटिक एन्झाईम आहेत. मग हे जे प्रोटिओलायटिक्स आहेत ते काय करतात तर प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतात. प्रोटिओलायटिक एन्झाईम काय करतात प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतात. लिपोलायटिक काय करतात तर लिपिडचं किंवा फॅट्सचं मेटाबॉलिझम करतात आणि ॲमिओलायटिक काय करतात तर कार्बोहायड्रेटचं काय करतात तर ब्रेकडाऊन करतात. मग ड्रगमध्ये पण मग क्लासिफिकेशनमध्ये पण पहा, पॅनक्रियाटिक एन्झाईम सप्लिमेंट म्हणजे पॅनक्रियाज. मग पॅनक्रियाज 3ही एन्झाईम सिक्रेट्स करतो. प्रोटिओलायटिक एन्झाईम म्हणजे काय तर प्रोटीन. लॅक्टेज सप्लिमेंट्स म्हणजे काय तर ग्लुकोज किंवा गॅलॅक्टोज किंवा फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट. अँड अदर स्पेसिफिक एन्झाईम सप्लिमेंट्समध्ये काय येतं तर तुमचं लिपिड किंवा फॅट. मग बघूया एक्झाम्पल. पॅनक्रियाटिक एन्झाईम सप्लिमेंटचे एक्झाम्पल कुठले कुठले आहेत तर पॅनक्रिया लिपेज अँड द पॅनक्रियाटिन. प्रोटिओलायटिक एन्झाईम ब्रोमेलेन अँड द पॅपेन. लॅक्टेज सप्लिमेंट लॅक्टेज ड्रग. अदर स्पेसिफिक एन्झाईम सप्लिमेंट अल्फा गॅलॅक्टोसिडेज अँड द लिपेज. these are the classification of digestive enzyme. तुम्हाला 2 मार्कला डायजेस्टिव्ह एन्झाईमचं क्लासिफिकेशन येईल. मेकॅनिझम पण. आता आपण डिटेल फार्मॅकोलॉजी स्टडी करूया. मग फर्स्ट क्लास इज पॅनक्रियाटिक एन्झाईम सप्लिमेंट. मग एक्झाम्पल काय तर पॅनक्रिया लिपेज. मग काय करतो हा पॅनक्रिया लिपेज तर दीज पॅनक्रिया लिपेज इज अ मिक्सचर ऑर कॉम्बिनेशन ऑफ लिपेज, अमायलेज अँड द प्रोटीएज. म्हणजे ही ड्रग जर तुम्ही एखाद्या मसल लॉस किंवा वेट लॉस पर्सनला दिली तर त्याच्या बॉडीमध्ये लिपेज म्हणजे ऑइल आणि फॅटचं किंवा लिपिडचं ब्रेकडाऊन होणार आहे, कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होणार आहे आणि प्रोटीनचं पण ब्रेकडाऊन होणार आहे. मग ही जी ड्रग आहे, ही जी पॅनक्रिया लिपेज आहे ती कशी तयार केली तर पोर्सिन पॅनक्रियाजपासून. मग पोर्सिन पॅनक्रियाज म्हणजे काय तर पीकच्या पॅनक्रियापासून दिस ड्रग इज पॅनक्रिया लिपेज इज आयसोलेटेड ऑर फॉर्म. मग काय करते दिस पॅनक्रिया लिपेज तर इट हेल्प्स टू डायजेस्ट द फॅट्स, कार्बोहायड्रेट अँड द प्रोटीन. म्हणजे त्या पर्सननी घेतलेल्या फूड प्लेटमध्ये जे पण प्रोटीन होते, कार्बोहायड्रेट होते किंवा लिपिड्स होते त्याचं त्यांनी प्रॉपरली ब्रेकडाऊन केलं आणि ॲब्सॉर्प्शन केलं. मग ॲब्सॉर्प्शन कुठून होतं तर स्मॉल इंटेस्टाईन मधून. मग ते जे फूड आहे ती जी मेडिसिन आहे तिने प्रॉपरली जे ॲब्सॉर्प्शन होतं किंवा प्रोटीन मेटाबॉलिझम होतं किंवा कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम होतं किंवा लिपिड मेटाबॉलिझम होतं ते काय केलं तर इन्क्रीज केलं, इम्प्रूव्ह केलं. मग विच आर द युजेस तर ट्रीटमेंट ऑफ एक्झोक्राईन पॅनक्रियाटिक इनसफिशियन्सी. आपल्या बॉडीमध्ये 2 ग्लँड्स प्रेझेंट आहेत. कुठल्या तर एक्झोक्राईन अँड द एंडोक्राईन. मग ह्या दोन्ही ग्लँडचं फंक्शन काय तर स्टोरेज. म्हणजे पण सिक्रिशन्स आहेत किंवा जे पण एन्झाईम्स आहेत, हार्मोन्स आहेत, तर एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन काय करतात तर सिक्रिट्स करतात, स्टोअर करतात आणि ज्या वेळेला हवं त्यावेळेला रिलीज करतात. मग काही पेशंटमध्ये पॅनक्रियाटिक इनसफिशियन्सी आहे किंवा इन्सुलिन डिक्रीज झालेला आहे. ॲट दॅट कंडिशन दिस पॅनक्रिया लिपेज इम्प्रूव्ज द डायजेशन. मग ही जी एक्झोक्राईन पॅनक्रियाटिक इन्सफिशियन्सी आहे ती का आली तर ड्यू टू
सिस्टिक फायब्रोसिस, क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस. क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस म्हणजे काय तर इन्फ्लामेशन, किंवा तुम्हाला सिंपल सांगते, हे जे टायटिस आहे ना, टायटिस म्हणजे काय तर इन्फ्लामेशन. पॅनक्रियाटेक्टोमी म्हणजे काय तर रिमूव्हल ऑफ पॅनक्रिया. मग काही पेशंटमध्ये सर्जरी करून त्यांचा पॅनक्रिया कम्प्लीट रिमूव्ह केला जातो. इफेक्ट्स काय काय आहेत तर पॅनक्रिया लिपिडचे, तर इट प्रोड्युसेस द गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिस्टर्बन्सेस, फॉर एक्झाम्पल नॉशिया, डायरिया and abdominal pain. Some allergic reactions and the hyperuricemia is also occur. Hyperuricemia means what? Increased concentration of urine in the blood. Increased concentration of urine in the blood is known as hyperuricemia. मालका मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लक्षात परत एकदा सांगते. पॅनक्रिया लिपेज काय आहे किंवा काय करते, तुम्ही जर एखाद्या पेशंटला दिली तर त्याच्या बॉडीमध्ये काय होणार आहे पॅनक्रिया लिपेज दिल्यानंतर, तर पॅनक्रिया लिपेज इज अ मिक्सचर ऑफ लिपेज, अमायलेज अँड प्रोटीएज. आणि ही जी पॅनक्रिया लिपेज आहे ती पोर्सिनच्या किंवा पिगच्या पॅनक्रियापासून आयसोलेट केली आणि फॉर्म केली. मग मिक्सचरच आहे लिपेजचं, अमायलेजचं आणि प्रोटीएज एन्झाईमचं. मग त्यांनी काय केलं तर कार्बोहायड्रेटचा रेट इन्क्रीज केला, प्रोटीनचं ब्रेकडाऊन केलं आणि लिपेजचं पण ब्रेकडाऊन केलं, आणि ॲब्सॉर्प्शन रेट जो आहे स्मॉल इंटेस्टाईनचा तो इन्क्रीज केला. मग जर ॲब्सॉर्प्शन रेट इन्क्रीज केला तर काय होणार आहे, त्या पर्सनला एनर्जी येणार आहे किंवा प्रॉपर न्यूट्रिएंट त्याच्या बॉडीला मिळणार आहेत. द सेकंड एक्झाम्पल ऑफ पॅनक्रियाटिक एन्झाईम सप्लिमेंट इज पॅनक्रियाटिन. हा जो पॅनक्रियाटिन आहे ना तो सेम पॅनक्रिया लिपेज सारखी ऍक्शन दाखवतो. पॅनक्रियाटिक एन्झाईम सप्लिमेंट, पहिला क्लास कुठला होता आपला तर पॅनक्रियाटिक एन्झाईम सप्लिमेंट्स. मग आता या ड्रग काय करतात रे, याच्या नावातच आहे बघा, प्रोटिओलायटिक एन्झाईमला किंवा प्रोटीएज एन्झाईमला काय करत असतील, नॉर्मल करत असतील, किंवा त्याचं प्रोटीनचं ब्रेकडाऊन जे आहे, ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन काय करत असतील तर इम्प्रूव्ह करत असतील किंवा इन्क्रीज करत असतील. मग चला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघूया. ही जी ड्रग आहे ब्रोमेलिन ती ब्लडमध्ये मिक्स झाल्यावरती काय करते ते बघूया. मग हे जे ब्रोमेलिन आहे ना ही कशापासून आयसोलेट करतात तर पायनॅपलच्या स्टेम पासून आयसोलेट करतात. मग पायनॅपलच्या स्टेम पासून आयसोलेट केलेली ही जी ड्रग आहे ती काय करते तर घेतलेल्या प्रोटीनचं प्रॉपर डायजेशन करते आणि ब्रेकडाऊन करते. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रोटीन घेतलं आणि त्या पर्सनला ब्रोमेलिन ड्रग दिली, तर ती ब्रोमेलिन ड्रग काय करणार आहे तर प्रोटीनचं ॲब्सॉर्प्शन अँड प्रोटीन ब्रेकडाऊन इम्प्रूव्ह करणार आहे किंवा एनहान्स करणार आहे. दिस इज अ सिम्पल मेकॅनिझम ऑफ द ब्रोमेलिन. मग युजेस काय आहेत तर, आणि अजून एक, दिस ब्रोमेलिन इज आयसोलेटेड फ्रॉम द पायनॅपल स्टेम. पायनॅपल फ्रूट आहे ना, पायनॅपल पासून दिस ब्रोमेलिन इज फॉर्म ऑर द आयसोलेटेड. युजेस बघूया. डायजेस्टिव्ह एड आहे, म्हणजे प्रॉपर डायजेशन होतं. अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट अँड ट्रीटमेंट ऑफ द डायजेस्टिव्ह डिसऑर्डर. मग डायजेस्टिव्ह डिसऑर्डर असतील, फॉर एक्झाम्पल स्टमक पेन असेल किंवा स्टमक डिस्कम्फर्ट असेल, ॲट दॅट कंडिशन दिस ब्रोमेलिन इज युजफुल. देन विच आर द साईड इफेक्ट्स ऑफ ब्रोमेलिन? गॅस्ट्रोइंटेस्टायनल अपसेट, allergic reactions and increased risk of bleeding. Then second example of proteolytic enzyme supplement is a पॅपेन. ही पॅपेन पण काय करणार आहे रे, तर प्रोटीनचा ब्रेकडाऊन आणि मेटाबॉलिझम रेट इन्क्रीज करणार आहे किंवा ॲब्सॉर्प्शन रेट इन्क्रीज करणार आहे. मग ही जी पॅपेन आहे ती कशापासून आयसोलेट केली किंवा डिराइव्ह केली तर पपया फ्रूट पासून. मग जर नॅचरली तुम्ही रोज जरी पपई खाल्ली किंवा पपई फ्रूट घेतलं तरी पण आपलं डायजेशन रेट इम्प्रूव्ह होणार आहे. ड्रग घ्यायची गरज आहे का तर नाही. मग आता काही पर्सनमध्ये किंवा काही क्रॉनिक कंडिशनमध्ये डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट आहे, ॲट दॅट टाइम वी यूज द पॅपेन. दिस पॅपेन इज डिराइव्ड फ्रॉम द पपया फ्रूट and it also breaks down the protein into smaller peptides and the amino acids. मग पेप्टाइडचे बॉन्ड म्हणजेच प्रोटीन, अमिनो ऍसिड्स म्हणजे प्रोटीन, आपल्या बॉडीमध्ये अमिनो ऍसिड्स लागतात. अँड अमिनो ऍसिड्स एनहान्स द डायजेशन. मग हे जे ब्रोमेलिन आहे किंवा पॅपेन आहे हे काय करतात रे तर प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतात, ते पेप्टाइडमध्ये आणि अमिनो ऍसिड्समध्ये कन्वर्ट करतात आणि प्रॉपर डायजेशन, प्रॉपर ब्रेकडाऊन ऑफ द प्रोटीन एनहान्स करतात.
दीज आर द युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ प्रोटीन डायजेशन डिसऑर्डर. मग काही लोकांमध्ये किंवा सिंपल काही खूप विकन पर्सन असतात किंवा खूप बारीक असतात किंवा त्यांचा वेट लॉस झालेला असतो, मग त्यांच्या स्टमकमध्ये, त्यांच्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रोटीन ॲब्सॉर्प्शन रेट खूप कमी असतो. मग जर तुम्ही त्यांना प्रोटीन डाएट दिलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यांना प्रोटीन डाएट दिलं तरी पण त्यांच्या स्टमकमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही, हे तुमच्या लक्षात आलं. मग तुम्ही त्यांना पॅपेन ड्रग दिली. आफ्टर पॅपेन ड्रग देअर इज प्रॉपर ॲब्सॉर्प्शन ऑफ द प्रोटीन इन दॅट पर्टिक्युलर पर्सन. आणि हे जे प्रोटीन आहे किंवा हे जे पॅपेन आहे ते वेट गेनसाठी यूज करतात. म्हणजे प्रॉपर जर प्रोटीन ॲब्सॉर्प्शन झालं किंवा प्रॉपर ब्रेकडाऊन झालं प्रोटीनचं, तर त्या पर्सनमध्ये वेट गेन होणार आहे किंवा त्याचे मसल बिल्ड होणार आहेत. किंवा सिंपल तुमचं जिमचं एक्झाम्पल, तुम्ही जिममध्ये जाता आणि प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन इनटेक करता, का तर ड्यू टू बिल्ड द मसल. मग पेपेन कधी यूज करणार आहे तुम्ही? ज्या पर्सनमध्ये, जे पर्सन्स विकन आहेत किंवा त्यांचा वेट लॉस झालेला आहे ड्यू टू सम क्रॉनिक कंडिशन्स. मग आता साईड इफेक्ट्स पाहूया. गॅस्ट्रोइंटेस्टायनल इरिटेशन्स, सम ॲलर्जिक रिॲक्शन्स, माउथ अँड थ्रोट इरिटेशन टेकन इन लार्ज क्वांटिटी. These are the side effects of the papain, and this papain is derived from the papaya plant. Third one is a lactase सप्लिमेंट. मग ह्याच्या नावातच आहे. लॅक्टेज म्हणजे काय तर लॅक्टोज. मग लॅक्टोज कशापासून आपल्याला मिळतं तर मिल्क किंवा किंवा डेअरी प्रोडक्ट्स आहेत. मग फॉर एक्झाम्पल पनीर असेल, कर्ड असेल. मग फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन डेली मिल्क इंटेक करतो पण त्याला लॅक्टोजच नाही मिळत किंवा त्याच्या बॉडीमध्ये लॅक्टेजच नाही होत किंवा गॅलॅक्टोजच त्याला नाही मिळत. ॲट दॅट कंडिशन दिस लॅक्टेज इज युज्ड. किंवा काही पर्सनमध्ये इंटॉलरन्स असतो, म्हणजे दूध त्यांना डायजेस्ट होत नाही, दूध घेतलं की लगेच डायरिया होतं किंवा स्टमक पेन होतात. ॲट दॅट कंडिशन दिस लॅक्टेज इज युज्ड. मग काय करतात ह्या लॅक्टेज सप्लिमेंट? तर दिस लॅक्टेज सप्लिमेंट ब्रेक डाऊन द लॅक्टोज which obtained from milk and dairy product into glucose and galactose. It helps in individual with lactose intolerance. Lactose intolerance म्हणजे काय? मी आता सांगितलेलं, काही लोकांना मिल्क डायजेस्ट होत नाही किंवा लगेच डायरिया होतो किंवा स्टमक यूजच बघितलं आपण मेकॅनिझममध्ये काय तर इट इज युज्ड इन लॅक्टोज इंटॉलरन्स पर्सन and it reduces the bloating, gas and the diarrhea. Which are the side effects? Gastrointestinal discomfort is the side effect of the lactase. खूप सिंपल मेकॅनिझम आहे. लॅक्टेज काय? मग लॅक्टेज कुठून मिळतं, लॅक्टोज कुठून मिळतं आपल्याला? तर मिल्क किंवा डेअरी प्रोडक्टमधून. मग जर तुम्ही एखाद्या पर्सनला लॅक्टेज दिलं तर ते लॅक्टेज कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये. आणि ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये कन्वर्ट होऊन ग्लुकोजचा किंवा सिंपल कार्बोहायड्रेटचा रेट काय करणार आहे? इम्प्रूव्ह करणार आहे किंवा एनहान्स करणार आहे. फोर्थ क्लास इज अदर स्पेसिफिक एन्झाईम सप्लिमेंट्स. मग ग्लुपेज, अमायलेज आणि प्रोटीएज सोडून अजून अशा काही ड्रग्ज आहेत. त्या कुठल्या? तर अल्फा गॅलॅक्टोसिडेज. गॅलॅक्टो म्हणजे काय तर ग्लुकोज, ह्याच्या नावातच आहे बघा. आणि एज म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एज म्हणजे काय तर ऑल एन्झाईम्स. मग एन्झाईम्स कशासाठी लागतात आपल्याला? तर मेटाबॉलिझमसाठी किंवा डायजेशनसाठी. मग काय करतात हे अल्फा गॅलॅक्टोसिडेज? तर इट ब्रेक डाऊन्स द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. मग आता इट ब्रेक डाऊन्स द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट फाउंड इन बीन्स अँड द व्हेजिटेबल. मग असे काही बीन्स आहेत किंवा असे काही व्हेजिटेबल आहेत त्याच्यामध्ये जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे ते काय करतात? फॉर एक्झाम्पल हे कॉम्प्लेक्स फूड आहे, हे खूप कॉम्प्लेक्स फूड आहे. मग जर तुम्ही त्याला अल्फा गॅलॅक्टोसिडेज दिली किंवा आपण जे व्हेजिटेबल्स घेतो त्या व्हेजिटेबल्स मधले जे कार्बोहायड्रेट आहे कॉम्प्लेक्स ते काय होणार आहे? लूज होणार आहे. मग लूज जे आहे ते प्रॉपरली ह्या आर्टरीमध्ये किंवा ब्लडमध्ये काय होणार आहे? ते मिक्स होणार आहे आणि त्या पर्सनला CHO म्हणजेच काय तर कार्बोहायड्रेट मिळणार आहे. मग दिस कार्बोहायड्रेट रिड्युसेस किंवा दिस अल्फा गॅलॅक्टोसाइड्स रिड्युसेस द गॅस प्रोडक्शन्स अँड गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट. प्रिव्हेंशन ऑफ गॅस अँड ब्लोटिंग. साईड इफेक्ट्स गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्कम्फर्ट. आता तुम्ही म्हणाल वरती यूज पण आहे आणि साईड इफेक्ट पण आहे. ईच अँड एव्हरी ड्रग शोज द साईड इफेक्ट्स. आणि लास्ट एक्झाम्पल अदर स्पेसिफिक एन्झाईम सप्लिमेंट्स मधलं तर लिपेज. मग लिपेज काय करतात?
तर लिपेज म्हणजे काय, तर लिपिड. मग लिपेज काय करत असतील, तर जे ऑइल्स आहेत किंवा फॅट्स आहेत त्यांचं काय करत असतील, ते ब्रेकडाऊन करत असतील. आणि ब्रेकडाऊन झालेलं लिपिड, ऑइल आणि फॅट काय होत असेल, ऍब्सॉर्ब होत असेल. बरोबर आहे की नाही. मग जर प्रॉपर ब्रेकडाऊन झालं लिपिडचं किंवा फॅटचं किंवा ऑइलचं आणि ते प्रॉपरली ऍब्सॉर्ब झाले, तर पर्सनला प्रॉपर मसल बिल्डिंगसाठी जे लिपिड रिक्वायर्ड आहे ते त्याला मिळणार आहे. देन युजेस मालएब्सॉर्प्शन सिंड्रोम, फॉर एक्झाम्पल पॅनक्रियाटिक एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी. मग अशी आपण बघितलं होतं काय रे, तर पॅनक्रियाटेक्टॉमी किंवा काही पर्सनमध्ये पॅनक्रियाज कम्प्लीट सर्जरी करून रिमूव्ह करतात. साईड इफेक्ट्स, गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्कम्फर्ट अँड द ॲलर्जिक रिॲक्शन्स. दीज आर द डायजेस्टंट क्लासिफिकेशन. खूप सिम्पल आहे डायजेस्टंटचं क्लासिफिकेशन. तुम्ही प्रॉपर मेन क्लास केले, त्या मेन क्लासच्या नावातच आहे. आलं लक्षात. डायजेस्टंट काय, परत एकदा सांगते, डायजेस्टंट्स आर द मेडिसिन्स और द एजंट्स और द सप्लिमेंट विच प्रमोट्स द डायजेशन. आणि डायजेस्टंट कोणामध्ये वापरतात, तर ज्यांच्यामध्ये डायजेशन रेट कमी झालाय किंवा घेतलेलं फूड प्रॉपरली डायजेस्ट होत नाही. मग आपण एक OTC ड्रग बघितली, कुठली, तर हाजमोला. आता आपल्याला पुढचा पार्ट स्टडी करायचा आहे, दॅट इज कार्मिनेटिव्स. मग काय करतात कार्मिनेटिव्स, तर कार्मिनेटिव्ह कधी घ्यायचे, तर फॉर एक्झाम्पल पर्सननी फूड घेतलेलं आहे पण त्या पर्सनला ते जे कॉम्प्लेक्स फूड आहे ते इथे स्टिक झालेलं आहे किंवा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये स्टिक आहे आणि ते प्रॉपरली एक्सपेल होत नाही आणि त्याच्यामुळे गॅस प्रोडक्ट होत आहेत, त्याच्यामुळे गॅस प्रोड्यूस होत आहेत. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, तर गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट म्हणतो किंवा एक्सपल्शन ऑफ गॅस म्हणतो. मग ज्या वेळेला गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट आहे किंवा गॅस फॉर्म झालेत, ॲट दॅट टाइम दोज एजंट्स आर नोन ॲज अ कार्मिनेटिव्ह. मग आपण डेफिनेशन बघूया. Carminatives are the substance that helps to expel the gas from gastrointestinal tract and relieving the bloating, flatulence and the abdominal discomfort. मग पर्सनमध्ये इथे पण काय झालं, तर ॲब्सॉर्प्शनचा जो रेट आहे किंवा डायजेशनचा रेट आहे तो काय झालेला आहे, कमी झालाय. कसा कमी झालाय, तर गॅस फॉर्म झालेत स्टमकमध्ये किंवा जे फूड घेतलेलं आहे ते तसंच राहिलेलं आहे किंवा एक्सटेट नाही झाले. ॲट दॅट टाइम दोज एजंट्स आर नोन ॲज अ कार्मिनेटिव्ह. मग काय करतात तर कार्मिनेटिव्स, तर सिम्पल काय झालंय, गॅस्ट्रिक डिस्कम्फर्टमुळे कॉन्स्टिपेशन झाले. म्हणजेच काय, तर आपण शिकलोय गॅस्ट्रिक कॉन्स्टिपेशनमध्ये, तर गॅस्ट्रिक मोटिलिटी आहे ती काय झाली, कमी झाली. म्हणजे गॅस्ट्रिक मोटिलिटी म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल ही स्मॉल इंटेस्टाईन आहे, मग हिचं एका ठराविक रेट नंतर काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं, रिलॅक्सेशन होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं, रिलॅक्सेशन होतं. मग ज्या वेळेला स्टूल बाहेर नाही पडत त्यावेळेला कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचा रेट डिक्रीज झालेला असतो. मग ही गॅस्ट्रिक मोटिलिटी जर इन्क्रीज झाली किंवा जर एनहान्स झाली तर प्रॉपर डायजेशन होणार आहे, प्रॉपर ॲब्सॉर्प्शन होणार आहे आणि प्रॉपर एक्सक्रीशन होणार आहे. मग जर फॉर एक्झाम्पल जर फूड इथे स्टिक होऊन राहिलं आणि पुढे गेलंच नाही तर काय फॉर्म होतात, तर गॅस फॉर्म होतात आणि गॅस फॉर्म झाले तर काय होतं, तर ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट होतो किंवा स्टमक पेन होतो. दिस कंडिशन इज नोन ॲज अ फ्लॅटुलन्स ऑर द ब्लोटिंग ऑफ द गॅस. मग हे ड्रग काय करतात, मग आता असं इमॅजिन करा की एखादा पर्सन या सगळ्या सिच्युएशननी सफर होतं. मग जर तुम्ही त्याला कार्मिनेटिव्ह दिले, मग कार्मिनेटिव्ह काय करतात, तर ते जे स्मूथ मसल होते स्मॉल इंटेस्टाईन मधले ते काय करतात, तर रिलॅक्स करतात. रिलॅक्सेस द स्मूथ मसल्स इन द स्मॉल इंटेस्टाईन अँड रिड्युसिंग द गॅस प्रोडक्शन, किंवा जे गॅस होते ते काय झाले करतात, तर रिमूव्ह करतात किंवा एक्सपेल करतात. दोज एजंट इज नोन ॲज अ कार्मिनेटिव्ह. आले लक्षात कार्मिनेटिव्ह म्हणजे काय. मग आता क्लासिफिकेशन बघूया. खूप सिम्पल आहे क्लासिफिकेशन. दोनच क्लास आहेत, हर्बल कार्मिनेटिव्स अँड सेकंड वन इज अ फार्मास्युटिकल कार्मिनेटिव्ह. मग बघूया हर्बल कार्मिनेटिव्हचं एक्झाम्पल, पेपरमिंट, फनेल, जिंजर, कॅरावे, अॅनाइस अँड चामोमाईल. दीज आर द हर्बल कार्मिनेटिव्स. अँड फार्मास्युटिकल कार्मिनेटिव्स सेमी थायकोन. दोनच क्लासेस आहेत, हर्बल कार्मिनेटिव्स आणि फार्मास्युटिकल कार्मिनेटिव्स. मग हे जे हर्बल कार्मिनेटिव्स आहेत ते काय करतात, तर तो जो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये किंवा लार्ज इंटेस्टाईनमध्ये गॅस फॉर्म झालाय तो काय करतात, रिमूव्ह करतात. काय करतात, रिमूव्ह करतात. मग रिमूव्ह केला की जे गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट होतं ते काय होणार आहे, कमी होणार आहे.
किंवा जे स्टमक पेन होतं ते पण काय करतात, हा ड्रग तर कमी करतात. मग चला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा फार्माकोलॉजिकल ॲक्शन स्टडी करूया. फर्स्ट आहे पेपरमिंट. मग पेपरमिंट म्हणजे काय, तर इथे मी डायग्राम घेतली आहे. पुदिना. पेपरमिंट म्हणजे काय, तर पुदिना. मग काय, तर कुठल्याही हर्बल प्लांटमध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत आणि ते जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत ते आपण मेडिसिन्स म्हणून यूज करतो. मग आपल्या पेपरमिंटमध्ये काय आहे, तर मेन्थॉल केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे आणि हा जो मेन्थॉल आहे तो काय करतो, तर इट रिलॅक्सेस द स्मूथ मसल्स ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक किंवा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. मग मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं कॉन्स्टिपेशनमध्ये गॅस्ट्रिक मोटिलिटी जी आहे किंवा जी मुवमेंट आपण म्हणतो गॅस्ट्रिक मोटिलिटी किंवा मुवमेंट काय झाली होती, कमी झाली होती. मग तुम्ही त्या पर्सनला काय दिलं, फॉर एक्झाम्पल त्या पेशंटला काय दिलं, तर पेपरमिंट दिलं. मग त्या पेपरमिंटमध्ये कुठला केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, तर मेन्थॉल प्रेझेंट आहे. कुठला केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, मेन्थॉल. मग त्या मेन्थॉलनी काय केलं, तर ते जे स्मॉल इंटेस्टाईनचे मसल्स होते ते काय केले, रिलॅक्स केले. मग फॉर एक्झाम्पल इथे जे स्टूल होतं किंवा इथे जो गॅस होता तो काय झाला, तर एक्सपेल झाला किंवा रिमूव्ह झाला. मग त्या पेशंटला रिलीफ मिळाला असेल. दिस मेन्थॉल ऍक्ट्स ॲज अ ऑर शोज द अँटीस्पाझमोटिक प्रॉपर्टी. मग अँटीस्पाझमोटिक प्रॉपर्टी म्हणजे काय, तर ही जी स्मॉल इंटेस्टाईनचा जो लिमिनल एरिया आहे इथे काय झालंय, तर स्पाझम फॉर्म झाले. स्पाझम म्हणजे काय, तर डिहायड्रेशन. मग डिहायड्रेशन मुळे काय होतं, तर पेन अपियर होतात. मग तुम्ही त्या पेशंटला काय दिली, तर मेन्थॉल दिली किंवा पेपरमिंट दिली. मग त्या पेपरमिंटनी कुठली प्रॉपर्टी दाखवली, तर अँटी स्पाझमोटिक प्रॉपर्टी दाखवली. मग तिथे जे स्पाझम होतं ते काय झालं, कमी झालं किंवा रिड्यूस झालं आणि तिथले जे मसल्स होते ते काय झाले, तर रिलॅक्स झाले. दिस मेन्थॉल रिड्युसेस द स्पाझम ॲज वेल ॲज ट्रॅप द गॅस अँड पासेस मोर इझिली. युजेस बघूया. दिस menthol or peppermint is used in IBS. IBS means what, irritable bowel syndrome किंवा इंडायजेशन मध्ये आणि फ्लॅटुलन्स मध्ये काय करायची, दिस मेन्थॉल यूज करायची. साईड इफेक्ट्स, हार्टबर्न, allergic reactions, and it is useful in GERD. GERD means what, gastrointestinal reflux diseases. Gastrointestinal reflux diseases. तुम्हाला सेकंड हर्बल ड्रग बघूया, फनेल. मग फनेलचं नाव काय आहे, बोटॅनिकल नाव काय आहे, तर फोएनिक्युलम वल्गॅरे. मग बोटॅनिकल नेम फोएनिकल वल्गॅरे आणि फनेल. मराठीत काय म्हणतो आपण त्याला, तर बडीशेप म्हणतो. मग हे जे प्लांट आहे हे कशाचं आहे, तर बडीशेपचं आहे. हे जे दिसतं ना येलो कलरचं, ते काढतात, ते वाळवतात आणि आपण ते घेतो. मग ह्या फनेलमध्ये कुठला केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, तर ॲनेथोल केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, हर्बल केमिकल कॉन्स्टिट्युएंट. मग ॲनेथोल पण काय करतो रे, तर इट रिलॅक्सेस द स्मूथ मसल्स ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन ॲज वेल ॲज लार्ज इंटेस्टाईन अँड इट शोज द डायुरेटिक प्रॉपर्टी. It also stimulates the bile flow and it is involved in the digestion. Uses बघूया. Relief of bloating, flatulence, colic in infants. Colic in infants म्हणजे कधी कधी छोट्या मुलांमध्ये खूप स्टमक पेन होतात किंवा कॉन्स्टिपेशन होतं. ॲट दॅट टाइम दिस फेनेल इज यूज्ड. अँड डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट किंवा अलर्जिक रिॲक्शन्स अँड फोटोसेन्सिटिव्हिटी इज द साईड इफेक्ट्स. जिंजर. मग जिंजर तर आपण रोज वापरतो, आपल्या किचनमध्ये असतं आलं. मग जिंजरचं बोटॅनिकल नेम काय, तर जिंजिबर ऑफिसिनाली. मग जिंजिबर ऑफिसिनालीमध्ये कुठला केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, तर जिंजेरॉल अँड शेगॉल्स आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द जिंजर. अँड दिस जिंजेरॉल अँड शेगॉल शोज द कार्मिनेटिव्ह ॲज वेल ॲज अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी. इट एनहान्सेस द गॅस्ट्रिक मोटिलिटी अँड इट लीड्स द गॅस्ट्रिक एम्प्टाईंग अँड रिड्युसिंग द ब्लोटिंग ऑफ द गॅस. ट्रीटमेंट इन नॉशिया किंवा आपण कधी कुठे ट्रॅव्हलला चाललोय तर आपण जिंजरचा स्मेल घेतो. का रे, बिकॉज इट हॅव्हिंग द अँटीइमेटिक एजंट it is used in indigestion as well as flatulence. And which are the side effects, heartburn and diarrhea are the side effects of the ginger. Then next class is caraway. Carawayचं botanical name काय, तर कॅरम कार्वी किंवा सिंपल आपल्या घरामध्ये स्पायसी आयटम्समध्ये जिरी असते, बरोबर आहे. जिरी सारखा हा आयटम असतो कॅरवे, जिरी असते. मग कॅरवे मध्ये कुठला केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे, तर कॅरवोन अँड द लिमोनिन. Carvone and limonene shows the carminative property. It also shows the antispasmodic and carminative property.
अँटीस्पाझमोटिक ॲक्शन म्हणजे काय, तर स्पाझम जे आहे ते रिलीज करतात किंवा रिलीफ देतात स्पाझमपासून किंवा डिहायड्रेशनपासून. These caraway also relaxes the gastrointestinal muscle and promotes the expulsion of gas. म्हणजे ह्या ल्युमेनमध्ये जो गॅस फॉर्म झाला होता तो काय केला, तर एक्सपेल केला किंवा रिमूव्ह केला किंवा एक्सपेल करण्यासाठी प्रमोट केलं किंवा एनहान्स केली ॲक्टिव्हिटी. युजेस रिलीफ ऑफ ब्लोटिंग, फ्लॅटुलन्स, डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट आणि साईड इफेक्ट्स ॲलर्जिक रिॲक्शन्स. मग आता ही जी कॅरॅवे आहे ना ती ॲपिएसी फॅमिलीमधली आहे. मग काही लोकांना ॲपिएसी फॅमिलीची ॲलर्जी असते. दीज आर द साईड इफेक्ट्स ऑफ कॅरॅवे. नेक्स्ट इज ॲनाईस. मग तुम्ही हे स्पायसी, मग हा जो आयटम आहे तो स्पायसी आयटम आहे किंवा स्पायसेस म्हणून ह्याचा यूज करतात किंवा मराठीमध्ये याला काय म्हणतात, तर चक्रफूल म्हणतात. मग काय मेकॅनिझम आहे ॲनाईसचं, तर these anions includes the anethol chemical constituent and these anethol also shows the carminative, antispasmodic as well as acts as a mild sedative. It helps in relaxing the gastrointestinal tract and reduces the gases. Treatment of indigestion, flatulence and the colic pain. Side effects, allergic reactions and potential estrogenic effect. Last herbal medicine is a chamomile. Chamomile, botanical name of chamomile is Matricaria chamomilla. किंवा तुम्ही जर शेवंतीचं फूल बघितलं असेल तर त्या फुलासारखं हे प्लांट असतं आणि त्या चामोमाईलमध्ये कुठले कुठले केमिकल कन्स्टिट्युएंट आहेत, तर बिसाबोलॉल अँड फ्लेवोनाइड्स आर द केमिकल कन्स्टिट्युएंट अँड दिस बिसाबोलॉल अँड फ्लेवोनाइड शोज अँटी इन्फ्लामेटरी एज वेल एज अँटीस्पाझमोटिक अँड कार्मिनेटिव्ह प्रॉपर्टी. मग अँटीस्पाझमोटिक आणि कार्मिनेटिव्ह आहे म्हणजे जे फ्लॅटुलन्स आहे किंवा जो गॅस आहे तो काय होणार आहे, तर रिमूव्ह होणार आहे. आणि जे स्मॉल इंटेस्टाईन्स आहेत किंवा जे मसल्स आहेत ते काय होतात, तर रिलॅक्स होतात किंवा स्मूथनिंग ऑफ द gastrointestinal tract and reduces the gas. It is also used in indigestion, bloating and the colic pain. Which are the side effects? It is dangerous in allergic reactions. This is the side effects of chamomile. Second class is pharmaceutical carminative and the example is simethicone. मग ही जी ड्रग आहे, फॉर एक्झाम्पल आपण कोलिक पेननी किंवा गॅस्ट्रिक डिस्कम्फर्टनी किंवा फ्लॅटुलन्सनी सफर होतं, ॲट दॅट टाइम दी सेमिथायकॉन इज युजफुल. मग काय मेकॅनिझम आहे सेमिथायकॉनचं, तर दी सेमिथायकॉन इज अ अँटी फोमिंग एजंट. मग अँटी फोमिंग एजंट आहे. ऑलरेडी इथे काय झालंय, तर फॉर एक्झाम्पल असं इमॅजिन करा की हा ल्युमिनल एरिया आहे, इथे काय आहेत, तर गॅसेस आहेत. मग जर तुम्ही त्या पर्सनला सेमिथायकॉन ड्रग दिली तर ह्या गॅसचं जे सरफेस टेन्शन आहे किंवा जो एरिया आहे तो कमी होणार आहे आणि कमी झाला की काय होईल, तर रिमूव्ह होईल किंवा एक्सपेल होईल. मग बघूया मेकॅनिझम. This semithicone shows the anti-foaming agent and reduces the surface tension of the gas bubble in the gastrointestinal tract and expel the gas more easily. Uses relief of the bloating, pressure and the discomfort associated with excess gas in the stomach and the intestine. These are the uses of सेमिथायकॉन. खूप सिंपल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. तुम्ही त्या पेशंटला सेमिथायकॉन दिली तर काय करणार आहे, सिंपल. सेमिथायकॉन इज अ अँटीफोमिंग एजंट. मग अँटीफोमिंग एजंट काय करतात, तर सरफेस टेन्शन रिड्यूस करतात त्या एजंटचं. मग जर सरफेस टेन्शन त्या बबलचं रिड्यूस केलं, गॅसचं रिड्यूस केलं, तर ते जे गॅस फॉर्म झालेले आहेत स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमध्ये, ते इझिली काय होतील, तर एक्सपेल होतील किंवा रिमूव्ह होतील. थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर कुठला पार्ट समजला नसेल तर मला कमेंट सेक्शनमधून सांगा. थँक्यू.